हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 386व्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी ठाणे नगरी सज्ज. आज संध्याकाळी होणार उद्घाटन. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं आयोजित आंबेडकरी जलशाला रसिकांची प्रचंड दाद. थकीत कर्जामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून बँकांनी सुरू केलं कर्ज वसुली अभियान. फिटनेस प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवणाऱ्यांवर जबर दंड आकारण्यासाठी मोटार वाहन कायद्यात केंद्रानं सुधारणा करावी. मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. झारखंडमध्ये रांचीजवळ पोलीस चकमकीत 4 नक्षलवादी ठार. मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय सेवेच्या कुर्ला विद्याविहार स्थानकादरम्यान लोकलनं दिलेल्या धडकेत 4 गँगमन ठार. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या तपासाबाबत पाकिस्तान गंभीर नाही. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आरोप. जेएनयू प्रकरणी अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. चालू आर्थिक वर्षात कर संकलनाचं 72% उद्दिष्ट साध्य. पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या अल्पबचत टपाल योजनांच्या व्याजदरात 0.5% कपात. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातले पुरावे कोल्हापूर पोलिसांकडून सीबीआयकडे सुपूर्द. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना बनवण्याची गरज असल्याचं हरित क्रांतीचे जनक पद्मविभूषण डॉक्टर MS स्वामीनाथन यांचं प्रतिपादन. देशात सध्या बुलेट ट्रेनची गरज नाही. मेट्रो रेल्वेचे जनक डॉक्टर E श्रीधरन यांची स्पष्टोक्ती. गडचिरोली जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन. मुंबईत फिल्म्स डिव्हिजन इथं कालपासून सुरू झाला 3 दिवसीय महिला चित्रपट महोत्सव. उत्तर कोरियावर नवे प्रतिबंध लागू करायला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली मंजुरी. मुंबईतल्या 6 वर्षीय सुहानी लोहियाचा जगातल्या सर्वात लहान 6 बुद्धिबळपटूंमध्ये समावेश. मुंबई आणि सौराष्ट्र संघादरम्यान येत्या 24 फेब्रुवारीला पुण्यात रंगणार रणजी चषकाचा अंतिम सामना.